नमस्कार. तर आज आपण बोटनेक ब्लाऊजची पार्टीवेअर साडीची खूपच सुंदर आणि सिंपल डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी मी ब्लाऊजवर मापे कसे टाकलेले आहेत ते मी सांगत आहे. गळा जो आहे आपला तो 4 इंचाचा आहे. शोल्डर जे आहे ते मी 7 इंचाचे घेतलेले आहे. आणि मुंडा जो आहे तो तसा तर मी 7.5 इंचाचा घेतलेला आहे, पण वरतून आपण तिरके अर्धा इंचाचे कट करतो ना, त्यामुळे तो 7 इंचाचा झाला. वरचा हा जो गळा आहे तो 3 इंचाचा घेऊन मधला गॅप 1 इंचाचा दिलेला आहे. त्या मुलीला गळा हा खूप पसरून पाहिजे होता, त्यामुळे असं मी दाखवलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही आकार आखून घेऊ शकताय. हे जे गळ्याच्या आणि मुंड्याच्या मधले अंतर जे आहे ते मी 3 इंच म्हणजे शोल्डर जे आहे आपले ते 3 इंच ठेवलेले आहे. आणि ज्या पद्धतीने मी आकार आखून घेतलेला आहे त्याच पद्धतीने कट करून घेत आहे. बघा, अशा प्रकारे आपला खूपच छान आकार आलेला आहे गळ्याचा. पार्टीवेअर साडी आहे ही. खूपच त्रास देत होती शिवताना. तुम्ही याला पिनांचा देखील वापर करू शकता, जेणेकरून तुम्ही कापड सेट केले तर ते हलणार नाही. मी पिना वापरलेल्या नाही आहेत हे शिवताना, पण कापड ऑर्गेन्झाचे म्हणजे पार्टीवेअर साडीचे असल्यामुळे ते खूपच त्रास देत होते. अशा प्रकारे आपल्याला आता फक्त मधला जो गळा आहे हा स्टिच करून म्हणजे शिवून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपली टीप आली पाहिजे. सगळीकडून आपले कापड हे सेम अंतरावर राहिले पाहिजे किंवा टीपही आपली सेम अंतरावर राहिली पाहिजे, जेणेकरून आपला जो गळा आहे तो फिनिशिंगमध्ये खूपच छान येतो आणि कापडाला देखील कुठे घोळ येत नाही. तुम्हाला हळूहळू दाखवते आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपण कापड कोणत्या पद्धतीने आणि कसे वळवले तर आपला जो शेप आहे तो खूपच छान येतो आकाराचा गळ्याच्या. बोटनेक डिझाईन आहे ही, घातल्यावर खूपच छान दिसते. ह्या पूर्ण ब्लाऊजचा जो लुक आहे तो मी शॉर्ट व्हिडिओवर आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही तोही बघू शकताय. खूपच छान दिसत होता. आता आपले फक्त आपण जो मधला भाग होता तो गळ्याचा तो शिवून घेतलेला आहे. बाकी सगळीकडून ओपनच ठेवलेले आहे आणि मधोमध एक थोडासा कट मारून मी कात्रीने मधला भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला खाचा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी खाचा मारून घेत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. मधला भाग आपला कट करून झाल्यावर मधल्या गळ्याच्या साईडने मी असे उलटे कापड करून घेतलेले आहे, जेणेकरून आपला जो सुलटा भाग आहे तो वरती येईल, सरळ भाग जो आहे तो वरती येणार आहे. आणि आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने दाबटीप मारून घ्यायची आहे. जसे मी व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही जर गळा शिवला हा तर एकच नंबर दिसतो. हे जे माप आहे हे 32 इंचाचे माप आहे. 32 इंचासाठी 7 इंच शोल्डर आणि 7.5 इंच मुंडा हा योग्य प्रमाणातच होतो. कुठेही घोळ येत नाही किंवा शोल्डरला ब्लाऊज ओढत नाही. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. मध्येच आता बॉबिन संपली आहे, त्यामुळे मी आता बॉबिन भरून घेते आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच दाखवते. बॉबिन भरून झालेले आहे. व्यवस्थित कापड सेट करूनच आपल्याला दाबटीप मारायचे आहे, जेणेकरून आपले अस्तर जे आहे हे कुठेच दिसणार नाही. असं जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर आपल्याला मध्ये कुठेच हुक्स लावण्याची गरज नाही. बाजूला काढून घेऊ आणि आता चारही बाजूने शिवून घेऊ. व्यवस्थित आपल्याला कुठेही घोळ येऊन द्यायचा नाही आहे. इथेही तुम्ही परत पिनांचा वापर करू शकता. चारही बाजूने जर तुम्ही पिना लावून घेतल्या तर कापड हे हलणार नाही किंवा सटकणार देखील नाही. माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज तर भरपूर येत आहेत. एक व्हिडिओ तर माझा 30Kच्या पुढे गेलेला आहे,
पण चॅनलला सबस्क्राईबच कोणी करत नाही. का बरे असे होते तेच मला कळत नाही. त्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा सांगते मी, हा जो बोटनेकचा मी तुम्हाला माप सांगितलेले आहेत, ही मापे 32 इंचाच्या बोटनेकच्या ब्लाऊजचे आहेत. पार्टीवेअर साडीचा ब्लाऊज आहे हा. 2000ची साडी होती त्या मुलीची. ही खूपच छान कलर होता साडीचा. एक्स्ट्राचा पार्ट कट करून आपण टक्स मारून घेत आहोत. त्या मुलीला लग्नाला जायचे होते, त्यामुळे तिने हा ब्लाऊज स्टिच करून घेतला होता, शिवून घेतला होता. रेग्युलर पद्धतीने आपण जसे ब्लाऊजला टक्स मारतो त्या पद्धतीने टक्स मारून घेऊन खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. खालच्या साईडची पट्टी तयार करून घेऊ. अखंड कापड हे माझ्याकडे शिल्लक राहिले नव्हते, त्यामुळे मी छोट्या छोट्या पट्ट्या कट करून त्यापासून एक मोठी पट्टी तयार केली. ते आता मी खालच्या भागाला लावणार आहे. दाबटीप मारून घ्यायची आहे. सेम आपण साध्या ब्लाऊजला जशी पट्टी लावतो तसे त्याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे. आताच मुलांना शाळेच्या बसमध्ये म्हणजे शाळेत सोडून आले, बसपर्यंत शाळेच्या. त्यांची बस ही कधी 7:30च्या पुढून कधीही येते आणि व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायला घेतलेला आहे. अशा पद्धतीने खूपच छान गळा दिसत आहे. आता ही जी आहे ही ब्लाऊजची लेस आहे. ब्लाऊज पिसालाच आलेली आहे ही लेस. आम्ही बाहीला लेस लावलेली नाही, त्यांना ती न्यू ट्रेंडिंगची बाही पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी ही जी लेस आहे ही मला फ्रंट गळ्याला म्हणजे पुढच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला लावायला सांगितली. बघा, ही लेस लावताना आपल्याला वरचा भाग देखील दुमडून घ्यायचा आहे आणि खालचा भाग देखील दुमडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे लेसच्या आजूबाजूचे धागे निघू नयेत. खड्यांवरून टीप मारताना एकदम हळूवार पद्धतीने आणि सावकाश मारून घ्यायची आहे. सुई तुटायची दाट शक्यता असते इथे. बघा, मी चारही बाजूंनी हे जे पिसाचे कापड आहे हे फोल्ड करून घेतलेले आहे. त्याला मी आधीच टीप मारून घेतली होती, मला पुढच्या साईडला देखील टीप मारायची होती म्हणून. तुम्ही खरंच शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन याचा फायनल लुक बघू शकताय. खूपच छान ब्लाऊज दिसत होता हा. जरा धागा जास्तच त्रास देत होता, खडे आहेत ना त्याच्यामुळे. व्यवस्थितपणे मी लेस लावून घेतलेली आहे आणि हळूवार पद्धतीने आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला वरच्या साईडने जे आहे ते हातशिलाईची पट्टी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी क्रॉस पट्ट्या काढणार आहे. एकदम सरळ पट्ट्या काढायच्या नाही आहेत आपल्याला. सरळ जर पट्ट्या काढल्या तुम्ही तर तो गळा असा पालथा पडण्याची दाट शक्यता असते. राऊंड गळा आहे त्याच्यामुळे आपल्याला तिरक्याच पट्ट्या घ्यायच्या आहेत, जशा की आपण ती घेतो तशा. हे बघ, क्रॉसमध्येच मी जॉईंट करून घेतल्या त्या पट्ट्या. एका साईडने दुमडून अशा डबल मी फोल्ड केले आणि टिप मारून घ्यायची आहे. सेम आपण आता हातशिलाईची पट्टी जशी आपण साध्या ब्लाऊजला किंवा अस्तरच्या ब्लाऊजला लावून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या गळ्याला लावून घ्यायची आहे. परत एकदा सांगते मी, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थोडीशी कमी पडत होती म्हणून मी आणखीन एक जॉईंट दिला त्याला.
कधीही तुम्ही कोणत्याही पद्धतीचा गळा जर जॉईंट करत असताल तर तुम्ही दोन्ही आपल्या साईड ज्या आहेत त्या जॉईंट करून झाल्यावर त्याला खाचा द्यायला विसरत जाऊ नका. खाचा दिल्याने आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो खूपच छान येतो आणि जसा आपल्याला हवा आहे असा येतो. फक्त खाचा देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जी टिप मारलेली आहे त्या टिपाच्या पुढे आपली कात्री लागू नये. टिपाच्या पुढे जर आपला कट झाला तर ते पूर्ण म्हणजे टिप बादच होती ती. तेवढे कापडही आपले बाद होते. अशा पद्धतीने मी वरून टिप मारून घेत आहे. पण आपण हातशिलाई करणार आहोत ना, हातशिलाई केल्यावर आपल्याला ती टिप जी आहे ही उसवून टाकायची आहे. प्लीज तुम्हाला गळा कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. माझे हेही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा.